अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम् कुण्डलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो अनादि अद्या वेद वेदांत वेद्या वंद्या हे परम वंद्या स्वसंवेदा श्री गणेशा। आज आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनल वरती भावार्थ रामायणाच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात या ठिकाणी करत आहोत। प्रभू श्रीरामचंद्रजींच्या कृपा आशीर्वादाने मोक्षनगरी अयोध्या येथे मंदिर बनल्यानंतर पहिल्यांदाच ही संपूर्ण आवृत्ती आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनल वरती भावार्थ रामायणाची आम्ही सादर करत आहोत। सर्व श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, अनेकांपर्यंत ग्रंथ पोहोचवण्याचा आमचा मानस या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आपलंही योगदान द्यावं ही विनंती। या ठिकाणी ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला मंगलाचरण भगवान गणेशाला वंदन करतायत। ओम नमो अनादि अद्या, ओंकार स्वरूपी जे अनादि आहेत, आद्य आहेत, ज्यांनी वेद वेदांताचं प्रतिपादन केलेलं आहे, ज्यांच्यापासून वेद वेदांताची उत्पत्ती झालेली आहे, किंबहुना वेद आणि वेदांत ज्याचं वर्णन करतात, वंदनामध्ये जे वंदनीय आहेत, परम वंदनीय आहेत, वंद्या ही परम वंद्या, परंतु ज्यांचं वर्णन करणं शक्य नाही असे स्वसंवेद्य श्री गणेश, त्या भगवान गणेशाला ग्रंथ सुरुवातीला माझं वंदन असतं। तुझे निर्धारिता रूप केवळ अरूपांचे स्वरूप, तेथे अवयव कल्पिता अमुप, तवं कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या संत एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत, भगवान गणेश कसे आहेत तर स्वसंवेद्य आहेत, आणि त्या भगवान गणेशाचं वंदन करत असताना रूपाची निर्धारणा करणं गरजेचं आहे। कारण आपण वंदन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी अधिष्ठानाची गरज असते, आणि ते अधिष्ठान शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर, तुमच्या रूपाची निर्धारणा करून पाहिल्यानंतर प्रचिती काय आली तर केवळ अरूपाचे स्वरूप। अरूप, अ म्हणजे नाही, ज्याला रूप नाही, अशा निर्गुणाचं स्वरूप म्हणजे भगवान गणेश आहे। संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये भगवान गणेशाचं वर्णन केलेलं आहे। कशा पद्धतीचं वर्णन आहे? देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे श्री निवृत्तीदासू अवधारी जोगी। हे शब्द ब्रह्म अशेष
शब्द ब्रह्म कसे आहेत? अशेष, जे शिल्लक राहणार नाहीत, म्हणजेच अमूर्त आहेत. आणि इथं सांगतायत अवयव कल्पिता अमुप. भगवान गणेशाचं वर्णन कसं आहे, स्वरूप कसं आहे तर केवळ अरूपाचे स्वरूप, वास्तविक अरूप आहे आणि त्या अरूपाचं स्वरूप. आणि मग अरूपाला स्वरूप असतं का? नसतं. मग त्याच्या अवयवांची काय करावी लागते? कल्पना. कारण कल्पनेनं देव असा म्हणून कल्पित स्वरूपाच्या मूर्तीची निर्धारणा केलेली असते आणि मग त्या निर्धारणेची आराधना करायची. कारण आराधनेसाठी अधिष्ठानाची गरज आहे. केवळ अरूपाचे स्वरूप आणि तेथे अवयव कल्पिता अमुक. भगवंताच्या अवयवांची कल्पना केली आणि कल्पना करून मूर्तीचं अधिष्ठान करून भक्तीला लागल्यानंतर, कारण सगुणाची आराधना करणाराच्याच दृष्टीमध्ये निर्गुण लक्षात येतो. जो निर्गुण ब्रह्म आहे असं मानून निर्गुणाची आराधना करण्याचा प्रयत्न करतो, तो अज्ञानात प्रवृत्त होतो आणि तो कुठलाच राहत नाही. म्हणून अधिष्ठानाला वंदन केलं आणि अधिष्ठानाची अवयवांची कल्पना करून त्याचं भजन केल्यानंतर प्रचिती ही आली की ज्या कल्पनेनं अवयवांची निर्धारणा केली ती कल्पना लोकली, कल्पना संपुष्टात आली. कारण कल्पनेतून निर्माण झालेल्या कोणत्याही गोष्टीला काय आहे महाराज? मर्यादा आहे. कल्पनेतून एखाद्या कंपनीची निर्मिती होते म्हणून तिच्या पुढे लिहिलं जातं प्रायव्हेट लिमिटेड. देव कसा आहे? अनलिमिटेड. म्हणून ते भक्त मातेने नती जे कल्पने बाहेर न निघते. म्हणून कल्पनेच्या बाहेर भक्त जातो. जर तुमच्या निर्गुण स्वरूपाला सगुण समजून तुमची आराधना केली तर. आणि तव कल्पनेचा लोप स्वरूपी तुझा. आणि कल्पनेचा लोप झाला की अनंत असलेलं स्वरूप अनुलक्षणात येतं आणि मग त्याचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे तुम्हाला वंदन करण्याच्या भावनेनं भक्त त्या स्थितीला पोहोचतो असं सांगतंय. या लागी जैसा अससी तैसी आसी, नमन साकार निराकारासी, तवम अंगत्व मुकले अंगासी, भज भजकासी अद्वैत. या लागी जैसा अससी तैसी आसी. कारण देव कैसा आहे हे वेदाच्या बापाला कळलं नाही. कारण वेदाची उत्पत्ती स्वतः भगवंतानं केलेली आहे. देव असा का, देव कसा, या फंद्यात पडायचं नाही महाराज. कारण या फंद्यात तथाकथित पंडित पडतात आणि ते कधीच भक्त बनत नाही. त्यामुळे भक्तानं एकच करावं, भगवंताचं भजन करावं. मग तो कसा आहे? जैसा अससी तैसी. देवा तुम्ही साकार असाल तर तुमच्या साकार स्वरूपाला वंदन. देवा तुम्ही निराकार असाल तर तुमच्या निराकार स्वरूपाला वंदन. तव अंगत्व मुकले अंगासी. आणि अशा प्रकारे भगवंताला वंदन करण्याची भावना व्यक्त केल्यानंतर मी भक्त आणि तू देव यातलं अंतर संपलं. का? ज्ञान दृष्टीनं देव आणि भक्तात अंतर नाही आहे. अज्ञानानं अंतर निर्माण झालेलं असतं आणि देव पाहण्याची भावना म्हणजेच ज्ञान. आणि या ज्ञानाचा अंतकरणाला स्पर्श झाल्यानंतर तव अंगत्व मुकले अंगासी. अंगत्व त्व म्हणजे मी एकदेशी आहे. मी हा 3.5 हाताचा देह म्हणजे मी वैजनाथ आहे. मग मला देव पाहिजे.
देव पाहायला गेला आणि काय झालं? देवची गोनी ठेलो. वा, देव पहावयासी गेलो आणि काय झालो? देवच झालो. म्हणून भज्य आणि भजकातला फरक तुम्हाला वंदन करण्याच्या भावनेनं संपतो आणि भक्त देव स्वरूपाला प्राप्त होतो. असं सामर्थ्य भगवान गणेशा तुमच्यात आहे. तुम्हाला माझं वंदन. दान तेजे सतेज फरश नित्य स्मरणाचा अंकुश आनंद मोदकाचा सुरस मुखी देसी घास निज भक्ता आणि भगवान गणेशा तुमच्या हातामध्ये, कारण आता अवयवांची कल्पना करायला सुरुवात केली. अगोदर सांगितलं जैसा अससी तैसी असे, कारण मी जशी कल्पना करतोय तशीच आहेत असं म्हणणं योग्य आहे का? कारण देव असा आहे म्हणणं, देव तसा नाही म्हणल्याचा दोष लागतो. का? तुम्ही एखाद्या व्यक्तीचं वर्णन करू शकता, देवाचं. कारण व्यक्ती विशिष्ट असते, देव सर्व व्यापक आहे. म्हणून तुम्ही जसे आहात तशा तुम्हाला वंदन. आणि नंतर त्या ठिकाणी अवयवांची कल्पना करतायत आणि कल्पना करत असताना सांगतायत भगवान गणेश म्हणजे बुद्धीची देवता आहे. आणि बुद्धी कशी आहे? तर त्या बुद्धीच्या एका हातात काय आहे? ज्ञानानं तेजपुंज असलेली फरशी पुराण. मौलींनी सांगितलं एके हाती दंतू जो स्वभावता खंडतू तो बोधमत संकेतू वार्तिकांचा. भगवान गणेशाच्या एका हातामध्ये फरशी कुराड आहे, तरी तर्कू तोच फरशू. ज्ञानेश्वरीत सांगितलं नीती भेद अंकुशो. नीती भेदावर अंकुश ठेवतो तो तर्क म्हणजे फरशी कुराड. कारण तर्क असा असला पाहिजे जो नीतीच्या भेदानं द्वैतात न पाडता अद्वैत तत्वानं भगवंताच्या भजनावर निष्ठा राखणं आणि त्या एकनिष्ठ भावनेलाच काय म्हणतात माय बाप्पा? ज्ञान म्हणतात. म्हणून ज्ञानाचं जिनं नामाविन व्यर्थ. म्हणून ज्ञान तेजे सतेज फरश. आपली बुद्धी ज्ञानानं तेजस्वी असली पाहिजे आणि तेजस्वी बुद्धीला कशाचा अंकुश पाहिजे? नित्य स्मरणाचा अंकुश. नित्य स्मरण असलं पाहिजे. कशाचं? क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. कारण ही एकच बुद्धी आहे. तैसी दुर्लभ जे सदबुद्धी जिये परमात्माची अवधी. आणि ही दुर्लभ असलेल्या सदबुद्धीचं संरक्षण करण्यासाठी त्या बुद्धीवर जो अंकुश आहे तो कशाचा आहे? नित्य स्मरणाचा अंकुश. आणि अशा प्रकारे बुद्धीवरती नित्य स्मरणाचा अंकुश असेल तर काय मिळतं महाराज? वेदांताच्या माध्यमातून मिळणारा आमोद रूपी मोदक. काय? वेदांतातून. कारण वेदाच्या बापाचं स्मरण असेल तर वेदाचं घुसळण केल्यानंतर जो आमोद निघतो तो आमोद म्हणजेच मोदक आहे. आणि तो मोदक भगवान गणेश कुणाला देतात? मुखी देसी घास निज भक्ता. त्यामुळं बुद्धिवंत काय करतो तर शहाणा तो धनी घेतो येथे. कारण तो बुद्धीवरती अंकुश ठेवतो, नित्य भगवंताचं स्मरण करतो आणि वेदांतातून आमोद रूपी मिळालेला मोदक खातो. हा मोदक भगवान गणेश वंदन करू जाणाऱ्या भक्ताला देतात असं सांगतात. ऐसे ऐकोनी स्तवना संतोषला गजानन माझे वसवून या वदन
वक्ता वचन स्वयं झाला. अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण ग्रंथाच्या सुरुवातीला भगवान गणेशाला वंदन केलं. भगवान गणेशाला वंदन केल्यानंतर गणपती बाप्पाला आनंद झाला आणि गणपती बाप्पांनी सांगितलं, नाथा तुम्ही काय करत आहेत? नाथ महाराज म्हणले, आम्ही रामायण सुरू करतोय. रामायण आस्था भावार्थ रामायण चॅनलवर रामायण चालू करतोय. म्हणले असं आहे का? मग म्हणले आमच्याकडे काय डिपार्टमेंट आहे? तेने विघ्नची केले निर्विघ्न. भगवान गणेश त्या ठिकाणी सुप्रसन्न झाले. नाथ महाराजांना सांगितलं, माझे वसवोनिया वदन. नाथा, अहो तुम्ही फक्त रामायण चालू करा, तुमच्या मुखामध्ये मी बसतो आणि वक्ता मीच होतो आणि त्याच्या मुखातून बोलणारी शब्द सुद्धा मीच होतो. वक्ता वचन स्वयं झाला. अशा प्रकारे भगवान गणेश त्या ठिकाणी सुप्रसन्न झाले. ऐसा झाला सुप्रसन्नतेने विघ्नाची केले निर्विघ्न. उन्मेखेसी बोलिला आपण भावार्थ रामायण चालवी वेगे. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी मी रामायण सुरू करतोय म्हटल्या बरोबर भगवान गणेशाला एवढा आनंद झाला वक्ता आणि वचन तर स्वतःच झाले. आणि नाथ महाराजांना पुढे सांगितलं, म्हणले आपल्याकडे डिपार्टमेंट आहे. कारण ज्याच्याकडे जे डिपार्टमेंट आहे तो ती सेवा करत असतो. वारीत जात असताना वारीक वस्त्रा घेऊन येत असतो. किराणा दुकानदार असेल तर ते थोडंफार काहीतरी पत्रवळ्या गिलास म्हणा सेवा करत असतो. गणपती बाप्पा म्हणले आपलं डिपार्टमेंट आहे. निर्विघ्नम कुरुमी देव सर्व कार्येषु सर्वदा. अहो नाथा, तुम्ही फक्त रामायण सुरू करा, तेने विघ्नची केले निर्विघ्न. तुम्ही फक्त भावार्थानं रामायण सुरू करा म्हणले. आडवा जर कुणी आला तर आपल्या एका हातात काय म्हणले? फरशी कुऱ्हाड आहे. त्याला त्या ठिकाणी नीट करण्याची ताकद आहे. आणि जर रामायणाला सहकार्य करायला आला तर दुसऱ्या हातात काय आहे? मोदक आहे. बघा, विघ्न दूर करायचे असतील तर दोन्ही लागतात. काय? विरोध करणाऱ्यासाठी शस्त्र आणि सहकार्य करण्यासाठी प्रसाद. गणपती बाप्पांनी सांगितलं तुम्ही रामायण सुरू करा, विघ्न अजिबात येऊ देत नाही. अशा प्रकारे बोलतात. आता वंदू सरस्वती जे चित्त चेतना चैतन्य शक्ती, जी सकळ स्फूर्तींची स्फूर्ती, अमूर्ताची मूर्ती स्वरूप जिचे. भगवान गणेशांचे आशीर्वाद घेतल्यानंतर संत एकनाथ महाराज विद्येची देवता असणाऱ्या माता सरस्वतीला वंदन करत आहेत. कारण विद्या कुठं बसते? बुद्धी म्हणजे भगवान गणेश आणि विद्या म्हणजे माता सरस्वती. आता वंदू सरस्वती. आता सरस्वती कोण आहे? तर जे चित्त चेतना चैतन्य शक्ती, चित्ताला चेतना देणारी चैतन्य शक्ती. आम्हाला वाटलं महाराज आपण रामायण सुरू करू, तुमच्याही चित्ताला वाटलं करू. ही चित्ताला चेतवणारी चैतन्य देणारी जी शक्ती आहे ती चेतना म्हणजे सरस्वती. ती कशी आहे? अमूर्ताची मूर्ती स्वरूप जिचे. अमूर्त म्हणजे जी मूर्त नाहीये, दिसली का? पण रामायण चालू केल्याशिवाय शांत बसली का? अशा प्रकारची जी चित्ताला चेतना देणारी
आणि कार्य करून घेणारी चेतना शक्तिरूपी सरस्वती आहे. त्या मातेला माझं वंदन. हंसवाहिनी हा शब्द रूढ परिते परमहंसे आरूढ गुह्यार्थ जे अति गूढ ते दावी उघड ग्रंथार्थी. आणि नाथ महाराजांनी सांगितलं ती सरस्वती. कोणती सरस्वती? जी चित्ताला चेतना देते. ती चेतना रूपी सरस्वती कशावर बसते? परमहंसावर बसते. लोकांमध्ये रूढ आहे. लोक काय म्हणतात? सरस्वती कशावर बसते? तर सरस्वती बसते कुठं बसते? हंसावर. तर नाथ महाराजांनी म्हणले नाही, परमहंसावर बसते. कारण ही सरस्वती कोणती आहे? रामायण सुरू करावं, रामायण ऐकावं असं चित्ताला चेतना देणारी सरस्वती कुणावर बसते? परमहंसावर बसते. हंस कसे असतात? पांढरे असतात. रामायण ऐकावं ही भावना, ऐकावं ही चेतना कावळ्याला येत नसते महाराज, हंसाला येत असते. म्हणजे हे जे शरीर आहे ते शरीर म्हणजे हंस आणि ती चेतना म्हणजे सरस्वती. हंसवाहिनी हा शब्दरूढ परिते परमहंशी आरूढ. आणि मग अशा पद्धतीत जे राजहंस कथा सेवन करण्यासाठी आलेले आहेत, ज्यांच्या चित्ताला सरस्वतीनं चेतना दिली आहे, त्यांना सरस्वती काय दावते? गुह्यार्थ जे अति गूढ. ग्रंथामध्ये जो गुह्य अर्थ आहे, जो अतिशय गूढ आहे, तो उघड करून दाखवते. उघड. त्यामुळे सरस्वतीनं चेतना दिल्यानंतर कथा श्रवणासाठी जे भावार्थानं बसलेले असतात त्यांनाच कळतो ग्रंथ. बरेच लोक जन्मून मेले, ग्रंथ नाही समजत. जीवावर आल्यासारखं कथा ऐकणाऱ्यांना हे समजत नाही. कर्मणूक म्हणून कथा ऐकणाऱ्यांना इथले अधिकारी ते नाहीये. जे चित्ताला चेतना होऊन आलेले आहेत त्या परमहंसांना कथेचा अर्थ उघड करून सरस्वती दाखवते. त्या सरस्वतीला म्हणतात परमहंस अंशा अंशी शोभा शोभे अहर्निशी सत्पातीत शुद्धतेसी तोची निजांगाशी शुभ्रवर्ण. आणि एकदा का हे बघा सरस्वती कोणती आहे? रामायण ऐकायला जाऊन बसावं ही चित्ताला चेतलेली चेतना, ती चैतन्य शक्ती सरस्वती. आणि चित्त चेतल्यानंतर जे शरीर येऊन बसत तो देह म्हणजे परमहंस. आणि त्या देहानं गुह्यार्थ रामकथेचा ऐकल्यानंतर त्याच्या शरीराचा अंश अंश काय होतो? परमहंस अंशा अंशी. प्रत्येक कण कण शुद्ध होतो, सुचिरभूत होतो. पाहता अवगुण विळेचिना. अशा प्रकारची परिस्थिती होते. आणि अहर्निशी रात्र आणि दिवस अशा स्थितीवर तो जाऊन बसतो. आणि तशा स्थितीवर गेल्यानंतर तो सत्वाच्या पलीकडे जातो. कोणत्या? सत्वाच्या. कारण शोधित सत्वाच्या सामर्थ्यानं देव शोधायला जायचं असतं. पण सत्वाच्या सामर्थ्यानं फक्त देव आवडतो, देव मिळत नाही. बरंच गोष्ट लक्षात घ्या. सत्वाच्या सामर्थ्यानं देव आवडतो, देव मिळवून देण्याची ताकद सत्वात नाही. सकाळी विषय तुम्ही सांगितलं. त्यामुळं सिद्धांत लक्षात घ्या. नाथ महाराजांनी इथं शब्द वापरला सत्वाच्या अतीतची शुद्धता. सत्वगुणानं वागल्यानंतर माणसाला वाटतं मी एवढं वागतोय मग मला काहीतरी मिळावं. गुणानं भोगाची अपेक्षा हा रोगच आहे. त्यामुळं गुणाच्या अतीत झाल्याशिवाय
ईश्वर नाही. म्हणून सत्वाच्या अतीतची शुद्धता हाच निज अंगाला असलेला शुभ्रवर्ण. तो शुभ्रवर्ण कुणालाय? परमहंसालाय. जे राम नामाचे मोती टिपण्यासाठी टपलेले राजहंस आहेत ते कसे आहेत? शुभ्रवर्ण आहे. म्हणून वारकऱ्याच्या कपड्यांचा रंग कोणता असतो? शुभ्र. कारण राम रूपी मोती टिपण्यासाठी टपलेले ते कोण आहेत? परमहंस आहेत, राजहंस आहेत. आता महाराष्ट्रात कोण येत अवघड आहे असं विषय आपल्याला बाजूला न्यायचा नाही. पण माय बापांनो बघा, चुना कावळ्यानं कितीही लावला तर तो हंस बनू शकत नाही. आजकाल स्वतःला वारकरी धारकरी म्हणणारे आणि राम मंदिराच्या विरुद्ध बाजू घेणारे अंगाला चुना लावलेले कावळे आहेत. त्यामुळं यांच्या चित्ताला सरस्वतीनं चेतवलेलं नाही आहे परमार्थ करावा म्हणून. यांच्या चित्ताला स्वार्थानं चेतवलेला आहे. म्हणून यमाचा पाहुणा प्राणी होय असं ओंकार तो तिचा विना त्रिमात्रा तिन्ही तंती गहना वेदोपनिषद पुस्तक जाना अर्थवी अर्थना परमार्थता. ओंकार तो तिचा विना अशी सरस्वती. आता तुम्ही म्हणजे तुमचं शरीर रामायणाला आलं म्हणजे तुम्ही राजहंस आणि तुमच्यातली रामायणाची सेवा करावी ही चेतना म्हणजे सरस्वती. आणि ती चेतना अशी गुपचूप बसते का मनात? नाही बसत. तिला लगेच वाटतं वाचायला काय पाहिजे? विना. आणि ओंकार हाच तिचा काय आहे? विना. विना. आणि विण्याला मुख्य तंतू किती असतात? त्रिमात्रा तिन्ही तंती गहना. आणि ओंकार शब्दात किती मात्रा असतात? 3 मात्रा असतात. त्रिमात्रा तंतू गहना. आणि मग काय वाचलं जातं त्याच्यातून? वेद उपनिषद पुस्तक जाना. म्हणून सरस्वतीच्या हातात एक पुस्तक असतं. ते कोणतं आहे? वेद आणि उपनिषदाचं आहे. आणि त्याच्यातून काय प्रकट होतो? अर्थवी नाना परमार्थता. नाना वेगवेगळ्या प्रकारे परमार्थाचा अर्थ प्रतिपादन करण्याचा प्रयत्न चित्ताला चेतलेली सरस्वती करते असं सांगतात. ऐसी अगाध तत्वे अति सुंदर प्रभा परमार्थे मनोहर जेने प्रकाशे चराचर तो मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी. आणि अशी अगाधत्वान सरस्वती कशी आहे? अति सुंदर आहे. कोणती सरस्वती? रामायणाला जाऊन बसावं अशी चित्ताला चेतलेली चेतनारूपी सरस्वती. एवढी सुंदर आहे, अगाध सुंदर आहे. सहज परमार्थाच्या नादाला लागले आणि जगाचं त्यांनी कल्याण केलं. स्वतःच तर झालं. अगाधत्वे अति सुंदर. आणि मग उत्पन्न कशाची शोभा होते? प्रभा परमार्थे मनोहर. मनोहर अशी परमार्थाची प्रभा प्रकाश त्या व्यक्तीच्या जीवनात येतो जे राम कथेचा आस्वाद घ्यावा या चेतनेनं चेतलेले राजहंस आहे. आणि मग त्या राजहंसाच्या जीवनात परमार्थाचा एकदा का प्रकाश पडला मग त्यांना जग कसं वाटतं? मिथ्या जगडंबर. जग खोटं वाटतं. कशाच्या ताकदीवर? स्वप्रभा करी. स्वतःच्या परमार्थ रूपी प्रकाशाने त्या ठिकाणी जग खोटं वाटतं. एवढी परमार्थिक शोभा कुणामुळे वाटते? परमार्थाला जावं, परमार्थ करावा हे चित्ताला चेतवलेल्या
अमृत रूपी सरस्वतीमुळे होते. त्या सरस्वती मातेला ग्रंथ सुरुवातीला माझं वंदन. ऐसी ऐकोनी स्तुती सुप्रसन्न सरस्वती, स्वभावे तिची वदनी वस्ती, या वचनोक्ती ते वदवी. आणि अशा प्रकारची स्तुती संत एकनाथ महाराजांनी माता सरस्वतीची केली. आणि अशी स्तुती केल्यानंतर माता सरस्वती सुप्रसन्न झाल्या. आणि स्वाभाविक सरस्वतीची वस्ती कुठे आहे? माणसाच्या मुखामध्ये आहे. म्हणून आपण बोलत असताना म्हणतो त्याला कोण प्रसन्न आहे? सरस्वती. सरस्वती प्रसन्न आहे. स्वभावे तिची वदनी वस्ती. आणि मग ती त्या ठिकाणी सरस्वती काय बोलते ऐका. ते म्हणेगा राम कथे ते वेगी चालवी भावार्थे, सद्भावे होईल सरते, प्रिय संता ते मी करीन. आणि ती माता सरस्वती त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे, तुम्ही रामायण सुरू करतायत ना, मग उशीर लावू नका, वेगी चालवी. पण कसं चालवायचंय? भावार्थे. भावार्थे. कारण भावार्थ नसेल चालत नाही. बरं, जीवावर आल्यानंतर रामकथा चालत. महाराष्ट्रात किती गावं आहे? आम्ही 3.5 जवळपास 500 गावं फिरलो असेल. 350 गावात आम्ही रामायण लावलंय जबरदस्ती लोकांना सांग. पण 350 पैकी 250 गावात चालू असेल, बाकीचे बंद पडले. आणि त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये कथा आजही सुरू नाही. का? सद्भावानं कथा करावी ही भावना नाही. म्हणून सरस्वती मातेनं आशीर्वाद देत असताना सांगितलं, वेगी चालवी भावार्थे. आणि भावार्थानं रामकथा चालवल्यानंतर, सद्भावानं चालवल्यानंतर सद्भावे होईन सरते. आणि मग सद्भावानं कथा चालवली की ऐकणाऱ्याला आवडते. मला एका गावात आम्हाला म्हणले, महाराज तुम्ही रामायण लावा म्हणायला. आम्ही एकदा पांडव प्रताप लावलं होतं, मी एकटाच आरती करून जात होतो, ते कोणीच नाही. म्हणलं आता लावून बघा. म्हणजे काय जादू होईल? महाराज आणखी 3 वर्ष व्हायले त्या मंदिरात जागा पुरत नाही पहिल्या दिवशीपासून. का? सद्भावे होईन सरते. आणि रामकथा ऐकावी वाटते ते संत, आणि त्या संतांना रामकथा आवडेल अशी वक्त्याच्या मुखातून वदवून घेण्याची जिम्मेदारी माझी. तुम्ही फक्त सुरू करा असा आशीर्वाद माता सरस्वती. आता वंदू संत सज्जन, जे आर्त चातकाचित घन, त्रिविध तापा उपशमन, जे निज जीवन साधता. आणि आता त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज संतांना वंदन करत आहेत. आणि संत कुणाला म्हणावं याची ही व्याख्या सांगितली महाराज. आता वंदू संत सज्जन. आणि संत कुणाला म्हणावं? जे आर्त चातकाचित घन. जसा चातक पक्षी आर्त असतो, आ वासून कशाकडे पाहतो? घनाकडे. घन म्हणजे ढग. तो जमिनीवरच पाणी पित नाही. तसं संत राम कथेशिवाय आणि राम नामाशिवाय तोंडच घालत नाही. विष्ठा खाणं काम कावळ्याच, आणि मोती खाणं काम राजहंसाच. श्रीराम कथाच आवडते, सदा नाम घोष करू हरी कथा. आणि याबद्दल ज्यांचं अंतकरण आर्तभूत आहे
ते संत जे आर्त चातका चितभर आणि केवळ रामच सेवन करण्याची ज्यांची भावना आहे त्यांच्या संगतीत काय होतं मला? त्रिविध तापा उपशमन, तिन्ही प्रकारच्या तापांचं उपशमन होतं. आणि ते कुणासाठी काय आहेत? जे निज जीवन साधका, साधकासाठी ते पाणी आहे. कारण साधक हे बीज आहे. देव मिळवण्यासाठी जन्माला आलेलं बी म्हणजे साधक. आता ते लेकरू म्हणजे काय? जन्माला का आलंय? कशासाठी? देव मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो. पण ते देव ते बी कधी वापेल? कोरड्या जमिनीत बी पेरलं तर पाणी दिल्यानंतर पासून ते वापतं. अगोदर वापतं? अर्धवट पाणी असेल तर नासतं. त्यामुळे परिपक्व पाहिजे. आज लोकांच्या साधक भावनेचं बीज नासलं चाललंय. कारण तुमचं आमचं संतत्व पुरेसं नाही, अपरिपक्व आहे. समाजाला दिशा देणारे संत दिसणारे आहेत, असणारे नाहीत. त्यामुळं समाजाच्या अंतःकरणातल्या साधक भावनेचं बीज नासलं जातं. परंतु जे केवळ रामच सेवनेच्या भावनेनं भरलेले आतुर चातक आहेत त्यांच्या संगतीत आलेला साधक जे निज जीवन साधका, त्यांच्या अंतःकरणात असलेल्या परमात्मा मिळवण्याच्या भावनेचं बीज वापवण्याची ताकद त्या साधू संतात आहे असं सांगतात. ज्यांची सहज झाल्या संगती सकळ कर्मा होय निवृत्ती, स्वधर्म सत्शांती येती भावार्थे प्राप्ती परमार्था. आणि अशा संतांची सहज संगत झाली. सहज लोखंडाची आणि परिसाची चलत चलत धडक लागली, धक्कापक्की झाली. धक्का का लागणार पण लोखंडाची अवलाद बनली. जे मातीत पडल्याबरोबर गंजत होतं त्याचं सोनं झालं, त्याचं सोनं झालं. जे कुंटलावर विकत होतं तोळ्यावर आलं, ग्रामावर आलं. एवढी किंमत वाढली. तसं संताच्या संगतीत गेलं. पण संत कोणते सांगितले? राम रस सेवन करण्याबद्दल जे चातकासारखे आव असून बसले, टपून आहेत कशी भगवंताची सेवा मिळते. त्या संतांची सहज संगत झाली तर काय कळतं? स्वधर्म कळतो. आणि विश्वाला काय कळायला पाहिजे? विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आणि स्वधर्म न कळता जर जो जे वांछिल झालं, मागल ते जर मिळालं तर मग कालच्या सारखा निकाल लागत असतो. धर्म न कळता समाजाला सर्व गोष्टी जर मिळत गेल्या तर समाज मूर्ख बनत असतो. आणि मूर्ख झालेला समाज आत्महत्या करत असतो, आत्मघात करत असतो, सर्वनाश करत असतो. त्यामुळं सिद्धांत आहे, पहिल्यांदा धर्म कळायला पाहिजे. आणि धर्म कुणाच्या संगतीत कळतो? संताच्या संगतीत कळतो. आज संत ओरडून सांगू लागले, बाबांनो जय श्रीराम वाल्याकडे लक्ष द्या. लोकांनी गारेगर वाल्याकडे लक्ष द्या. भिकारी झाले महाराज. असो माय बापांनो, स्वधर्म कळतो संताच्या संगतीत. आणि संताच्या संगतीत स्वधर्म कळाला की सत्शांती येते. कोणती शांती? सत्शांती, खरी शांती येते. आता शांतीच वाटायली पण ती वादळापूर्वीची शांती. उग थोडक्यात बचलेत, नाही तर अकांत माजला असता. सिद्धांत लक्षात घ्या.
स्वधर्म कळाला की सत्शांती येते आणि भावार्थ ठेवला संताच्या पायावर की भावार्थे प्राप्ती परमार्था असं सांगतं. सत्संगाचे निजमेळी परमार्थ जाय पाल्हाळे लगडोनी ये स्वानंद फळी सर्व काळी सफळित. आणि अशा संतांचा सत्संग आणि त्या सत्संगात समाजाचा मेळ असेल तर काय होतं? परमार्थ जाय पाल्हाळी. आजकाल स्वतःला संत पोटाला गी संत झाले कलित बहुत. जाती जातीत म्हणाले काय हे किती आहे म्हणजे धृतराष्ट्र. संख्येवर विश्वास कोणाचा? धृतराष्ट्राचा. काय झालं त्याच? संत कुणाला म्हणावं? आधी सांगितलं राम रसाचे मोती टिपण्यासाठी चातकासारखा टपलाय. अशाच संताचा जर मेळ असेल, अहो राम मंदिर पाडू म्हणणारा पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर एखाद्या गडाचा महंत त्याचा सत्कार करतोय हे भोंदुत्व आहे. अहो तो जरी येऊन पाया पडत असेल तर तो कोणत्या विचारधारेचा आहे? त्याची विचारधारा विरोधी आहे, परमार्थाच्या विरोधी आहे. आणि त्या विरोधी भावनेला अनुमोदन करून भगवंताचा द्वेष केल्याचंच पाप लागतं. आणि अशा पाप्यांचा जर मेळ असेल तर स्वधर्माचा घोळ होतो, परमार्थाचा घोळ होतो. त्यामुळं रामच पाहिजे या एकाच भावनेनं भरलेल्या संतांचा जर मेळ असेल तर परमार्थ जाय पाल्हाळे. आणि पाल्हाळी गेलेल्या परमार्थाला फळ कोणतं लागतं? स्वानंद फळी लगडून ये स्वानंद फळी. स्वानंदाचं फळ लगडतं. खरं सांगा, चांगल्याचं राज्य आलं नाही याचं दुःख वाटतं, आणि आलं असतं तर मनातून आनंद. हाच काय स्वानंद आहे. आणि ते स्वानंदाचं फळ कसं येतं? लगडून येतं. मग आजकाल ज्या काही कलियुगात गोष्टी घडतायत याचं कारण भेसळ संतत्व आहे. पण भेसळ संतांची संख्या जास्त झाल्याचा परिणाम समाज अज्ञानी झाला, समाजापर्यंत स्वधर्म पोहोचला नाही. आणि परधर्म भयावह भयावह. आणि त्याला भाई भाई म्हणल्यास काय होईल? परधर्माला बाई बाई म्हणणाराला फक्त आपल्या मरणाची घाई, दुसरं काहीच नाही. लक्षात घ्या मायबापांनो, स्वानंदाचं फळ येतं जर रामच पाहिजे अशा सत्संगाचा मेळ असेल तर. आणि ते फळ सर्व खाळी सुफळीत असं सांगतो. बीजत्वाचा फेडी जे देठा आधी मध्य नाकळे शेवट स्वानंद रसाळ फळ घोट अनुभव स्पष्ट सत्संगे. बीजत्वाचा न फेडी जे देखू. बाजारातली फळं जर आणली तर आंबा आणला तर कोय असते, केळी आणली तर टरपल असतं, बोर आणलं तर आटोळी असते. परंतु अंतःकरणातून रामरूपी प्रेमाचा स्वानंदाचं फळ उत्पन्न झालं तर त्या फळाला बीज नाही. बीजत्वाचा न फेडी जे देखो. त्याचा देठ काढायची गरज नाही, साल काढायची गरज नाही. असं ते आनंद देणारं फळ आहे. पण त्याचा अनुभव कुठे येतो? अनुभव स्पष्ट सत्संगे. आता संताची संगतच नाही. एकादशीच्या दिवशी हाडं खाणाराची संगत म्हणतात देव ऐका दाखवा.
हे देव बघण्यासाठी ज्ञानदेव म्हणी संगती सज्जन हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. म्हणून संताची संगत असली की या स्वानंदाचा स्पष्ट अनुभव येतो असं सांग. ऐसिया संताचे महिमान आकळे ऐसे कैचे ज्ञान बोलत्वे बोलिलो ते न्यून द्यावे अवधान कथेसी. आणि नाथ महाराजांनी सांगितलं ऐशा संताचे महिमान कैशा फक्त राम पाहिजे आणि फक्त राम पाहिजे या भावनेनं चातकासारखे पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण देतो. आणि अशांच्या संगतीत साधकाची परमार्थ वृद्धी होते. साधकाला स्वधर्म कळतो. साधकाच्या अंतकरणात सत्शांती येते. परमार्थच स्वानंदाचं फळ लगडून येतं जगामध्ये. आणि एवढा पुरुषार्थ ज्यांच्या संगतीचा आहे त्या संताचं महिमा आकळणं शक्य आहे का? आकळे ऐसे कैसे ज्ञान. मी त्यांचं वर्णन करण्याचा बालत्वानं प्रयत्न केलेला आहे. बालत्वे बोलिलो ते न्यून. कमी आहे माझं बोलणं. मग माझ्याच्यानं बोलणं होणार नाही. कारण संताचा महिमा संतचे जाणते. दुसऱ्यांना तो कळत नाहीये असं संत एकनाथ महाराज सांगतात. तुम्ही आता कथेकडे लक्ष द्या. ऐसे ऐकोनी वचन स्तवन सुखावले संत सज्जन तुझे मनोगती आमुचे मन सदा सावधान ग्रंथार्थी. अशा प्रकारे वचन स्तवन ऐकल्यानंतर संतांना आनंद झाला महाराज. आणि त्यांनी सांगितलं नाथा अहो तुझे मनोगती आमुचे मन. एकनाथ महाराजांचं मनोगत काय आहे रामायण सांगावं आणि संतांचं मनोगत आहे रामायण ऐकावं. तुझे मनोगती आमचे मन. मग आम्ही सदा सावध आहे. कशासाठी? ग्रंथार्थी असं श्रोते बोल. आम्हासी आवडे रामकथा तेथेही तू रसाळ वक्ता. तरी स्तुती सांडोनी आता वदे ग्रंथार्था अर्थान्वये. आम्हाला रामायणच आवडतं आणि त्यातले त्यात तुम्ही सांगणारे कसे मला रसाळ वक्ता रसाळ आहेत. आणि मग तुम्ही आमच्या स्तुतीत वेळ घालू नका. तुम्ही रामायण सांगा. वदे ग्रंथार्था कसं सांगायचं? अर्थ अन्वय असंही नाही म्हणत. वक्त्याचा प्रत्येक शब्दाचा उद्देश वक्त्याच्या प्रत्येक हावभावाचा उद्देश अर्थाचा अन्वय सिद्ध करणे हा असला पाहिजे. आणि तशा पद्धतीत तुम्ही वक्तृत्व करा. आम्ही ऐकायला सज्ज आहोत असं संत म्हणतात. आता वंदू कुलदेवता जे नाम रूपे एकनाथा एकपणाचे ही माथा नांदवी निज भक्ता निजान्वये. आणि आता ग्रंथ करते सांगतायत की आता वंदू कुलदेवता. आता कुलदेवतेला वंदन करूया. आता कुलदेवतेला कुणाला कुलदेवता म्हणावं? जे नामरूपे एकनाथा. नावानं आणि रूपानं एकच नाथ दाखवते तिला काय म्हणावं? कुलदेवता. कुलदेवता म्हणावं. आणि एक पणाची ही माथा. एक म्हणणं एक आहे म्हणजे काय वाटतं? दुसरा नाही.
आहे वाटतं, एक म्हणजे 2 वाटतं. हा, एक म्हणलं की 2 वाटतं. 2 वाटतं. म्हणून एकपणाचेही निज माथा, एकपणाच्या सुद्धा माथ्यावरती बसून भक्ताला नांदवतो. भक्ताला कसं नांदवतो? आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधुजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करीती. त्याच्या अन्वयानं आपण महाराष्ट्रभर नांदतो बरं का. महाराष्ट्रभर कुणाच्या अन्वयानं नांदतो? पांडुरंगाच्या अन्वयानं नांदतो. ऐकोनी सद्गुरूची बोली, बोध परशुरामे निवटी, अनेकत्व सांडोनी वाहिली, स्वयं उठली एकत्वे. कुलदेवतेला वंदन करत असताना संत एकनाथ महाराज सांगतात, त्या कुलदेवतेला कुलदेवता म्हणावं जी नाम आणि रूपानं एकालाच देव म्हणायला शिकवते. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि त्याच रूप पाहू महाराज. रूप पाहता लोचनी. आणि अशा प्रकारे जे शिकवते त्या कुलदेवतेला वंदन. आणि हे द्वैत कोण मावळवत? दुसरा नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम. अनेकाचं काम नाही हे कोण शिकवत? तर ऐकोनी सद्गुरूची बोली. सद्गुरूची शब्द ऐकल्यानंतर, सद्गुरूचा मंत्र घेतल्यानंतर, सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर, प्रभो बोध झाल्यानंतर, बोध परशुरामे निवटली. बोध रूपी परशुरामानं, कारण परशुरामाच्या हातात काय आहे? परशु आहे, कुऱ्हाड. आणि तरी तरकू तोच परशु. अधिक बोलली गेली ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानेश्वरीत बोलली आहे. तर्क हाच काय आहे? फरशी कुऱ्हाड, जी अनेकत्वाला काय करते? छेदते आणि एकच ठेवते. आपण झाडाचं काय करतो? असं सरळ झाड जायचं असेल, बाकीचे फाटे छाटत असतो. तसं बोध रूपी परशुरामानं काय केलेलं आहे? फरशी कुऱ्हाडीनं अनेकत्वाला छाटलं आणि अनेकत्व सांडोनी बहिली, आणि स्वये उठली एकत्वे. आणि ते एकत्व म्हणजे विठ्ठल अमुचे कुळीचे दैवत. या भावनेनं महाराष्ट्राला जी जागवते, या भावनेचा महाराष्ट्रभर जी जागर करते, ती कुलस्वामिनी आमची तुळजाभवानी. त्या तुळजाभवानीला माझं वंदन असो, असं ग्रंथ सुरुवातीला संत एकनाथ महाराज सांगतात. ते एक रूपे एकनाथा, मुळान्वये कुलदेवता, एकाकार वाचुनी सर्वथा, द्वैताची कथा करुणी दे. ती एक रूपानं एकनाथ आणि एकच आमचा नाथ, हेच मुळाचं अन्वय आहे. काय आहे आपलं मूळ? काय मुळाकडे जाणण्याची भावना म्हणजे कुळ. म्हणून कुळ अन्वये कुळदेवता म्हणतात. म्हणून एकाकाराशिवाय सर्वथा तुझी कथा करू नये. छत्रपती शिवाजी महाराजच का जिंकले? कारण त्यांची कुलदेवता तुळजाभवानी होती. त्यांची निष्ठा पांडुरंगाच्या चरणी होती आणि त्यांचा मंत्र हर हर महादेव होता. शत्रूला सहकार्य करावं, शत्रूला शरण जावं, स्वराज्याला फितूर व्हावं, ही भावना त्यांच्यात येते ज्यांचं चित्त श्रीरामाच्या चरणावर स्थिर नाही.
कारण ते कुलदेवतेचं भजन करत नाहीत, म्हणून अनेक आकाराला जवळ करतात. श्रीराम देव नाही म्हणणाऱ्या प्रवृत्तीशी सौजन्य ते ठेवतात, ज्यांची नाळ कुठतरी कुलदेवतेपासून तुटलेली आहे, म्हणून ते द्वैताची कथा करतात. द्वैत हा तर दलाल आहे. आणि द्वैत कोणता? दुजेपणी जे दलाल, दुजेपणाचा दलाल आहे. श्रीरामाशिवाय देव हाच दुजेपणा. म्हणून सिद्धांत लक्षात घ्या, अशा पद्धतीच्या बुद्धींचं खंडन करते आणि एकच श्रीरामदेव, एकच कृष्णदेव. म्हणून महाराष्ट्राचा मंत्र आहे जय जय राम कृष्ण हरी. आणि याच मंत्राची प्रतिबद्धता प्रत्येकाच्या बुद्धीवरती स्थिर करते. टाळू माफून त्याला काय म्हणावं? कुलदेवता म्हणावं. दुसरी कथा करू देत नाही त्याला कुलदेवता म्हणावं असं सांगतात. एक पण जनी मनी, एक पण मणी नयनी, एक पण त्रिभुवनी, नांदवी म्हणून कुलदेवता. आणि सर्व ठिकाणी एकपणानं नांदवते तिला कुलदेवता म्हणावं. नाही तर काही लोक म्हणतात धर्माचा आणि जगण्याचा संबंध नसतो. मग काय कशासाठी धर्म असतो? ते वेगळं म्हणजे पूजा रामाची करायची आणि आणखीच काहीतरी आचरणात आणायचं. याला काय म्हणावं? अनेकत्व म्हणावं. पण कुलदेवतेशी नाळ असणारे एक पण जनीवनी. म्हणून जनात जरी गेलं लोकांमध्ये तर दिसल्या बरोबर राम राम. एक पण मनी नयनी, मनामध्ये काय? ज्ञानदेव मौन माळांतरी. नयनी डोळ्यामध्ये काय? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. म्हणून नयनामध्ये सुद्धा एकपण आहे. एकपण त्रिभुवनी. अख्ख्या त्रिभुवनामध्ये एकच पण, एकच देव. याला म्हणावं नांदवी म्हणून कुलदेवता. आणि त्या कुलदेवतेच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती विजयी होते, जी प्रवृत्ती जय श्रीराम मंत्राचा उपहास करते. विचार करा, जय श्रीराम म्हणलं की हे होतंय. जय श्रीराम काय काय त्यांना उपहास केला. सिद्धांत लक्षात घ्या, त्रिभुवनामध्ये फक्त श्रीरामच दाखवते, फक्त विठ्ठलच दाखवते. ती कुलदेवता असं सांगते. ब्रह्मा आणि हरिहर त्रिगुणी तिन्ही अवतार, मी त्रिगुणांचा परिप्रिय कर, केलो साचार एकात्मता. आणि नाथ महाराजांनी सांगितलं ब्रह्मा आणि हरिहर. ब्रह्मदेव असेल, विष्णू असेल किंवा महादेव असेल, हे किती गुणांनी बनलेले आहेत? 3 गुणाच्या बलानं देव 3 झाले. पण आम्ही वारेकरी देवापेक्षा श्रेष्ठ. मी कसा आहे? मी त्रिगुणाचा. आपलं शरीर किती गुणांनी बनलेलं? 3 गुणांनी बनलेलं आहे. ज्यावेळेस संगत रजोगुणीची होते त्यावेळेस रजोगुण वाढतो, तमोगुणीची होते त्यावेळेस तमोगुण वाढतो, सत्वगुणाची होते त्यावेळेस सत्वगुण वाढतो. सिद्धांत लक्षात घ्या, सत्वगुणातही रजोगुण असतो, तमोगुणातही रजोगुण असतो. रजोगुण दोन्हीकडे चालतो. परंतु सत्वगुणावर रजोगुण हावी झाला की तमोगुणाचं सामर्थ्य वाढतं आणि सत्याची सत्ता संपून जाते. म्हणून सांगतायत नाथ महाराजांनी सांगितलं, मी किती गुणाचा आहे? मी त्रिगुणाचाच आहे. परंतु माझ्यावर गुणाचा प्रभाव
नाही. मी पुन्हा माझ्यावर प्रेम केलं, कुलदेवतेनं माझ्यावर प्रेम केलं, प्रियकर बनवलं, म्हणून केलो साचार एकात्मता. आणि एकात्मतेचा सामर्थ्य असं झालं की आम्ही एकाच देवाचं भजन करतो. एक गाऊ आम्ही भोगाचे नाम, किंवा आपुला तू एक देव करुणी घ्यावा. म्हणून वारकरी संप्रदाय का श्रेष्ठ आहे? कारण त्रिगुणाच्या शरीराला एकाच देवाच्या भजनाला लावण्याची ताकद आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा ब्रह्मा विष्णू हरिहरापेक्षा श्रेष्ठ आहे असं नाथ महाराज सांगतात. ब्रह्मा आणि हरिहर येचे खेळणे जगडंबर, मज खेळा वया चिदंबर. देवोनी प्रियकर कुलदेव्या केलो. ब्रह्मा आणि हरिहर हे बघा, नाथ महाराजांनी सांगितलं मी संतांचं लाडका आहे, मी कुलदेवतेचं लाडका आहे, मी तुळजा भवानीचा लाडका आहे. म्हणून एका देवाचं भजन करतो. म्हणून मला खेळण्यासाठी चिदंबर आहे. आणि ब्रह्मा आणि हरिहर हे काय खेळतात? कसं आहे, लेकरू कुणाचं आहे याच्यावरून त्याच्या हातात खेळणं काय. गरीबाचं असेल तर 100-50चं खेळणं, श्रीमंताचं असेल तर 1000-2000चं खेळणं, आणखी श्रीमंताचं असेल तर 20-25 लाखाची गाडी असते. असं नाथ महाराजांनी सांगितलं. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतो, विष्णू पालन करतो, महादेव संहार करतो. हे म्हणजे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे या तिघांचं खेळणं आहे. कशावर अवलंबून आहे ते खेळणं? गुणावर अवलंबून. परंतु आमचं जीवन त्रिगुणाच्या अतीत आहे. म्हणून चिदंबर खेळण्यासाठी आहे. आम्हाला सृष्टीची उत्पत्ती झाली काय, स्थिती काय आणि प्रलय काय. जन्माची भीती नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. जगण्याची आसक्ती नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास. मरण्याची भीती नाही. मरण माझे मरुनी गेले. अशा प्रकारची स्थिती आहे आमची. त्यामुळं गुणाच्या आधारानं देवात भेद झाले. देवावर सुद्धा गुणांचा प्रभाव पडतो. पण आम्ही वारकरी एवढे श्रेष्ठ आहे की विठ्ठलाच्या भजनावर आम्हाला जगा काळ खाय. आम्ही माथा दिला पाय. एवढं कलियुग बिघडलंय पण याच्या डोक्यावर पाय देऊन राजा तोच की नाही का? एकाच भजन करणाराच राजा असतो. बाकीची चोर म्हणतात. ते जय जय जगदंबा उदो म्हणे ग्रंथारंभा. श्रीराम कथेची शोभा अतिवल्लभा मज लागे. आणि त्या एकाच भजन करायला लावणारी कोण आहे? ती कोण आहे? जगदंबा. जय जय जगदंबा. आणि नाथ महाराजांना म्हणली तुम्ही नाथा रामायण सुरू करतायत म्हणे. उदो म्हणे ग्रंथारंभा. तुम्ही चालू करा म्हणले. अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं रामायण पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी म्हणली. का बरं? तर श्रीराम कथेची शोभा. राम कथेची शोभा आमच्या मालकांना आवडते. म्हणजे अतिवल्लभा मज लागी. कारण आमचे वल्लभ कोण आहेत महाराज? त्या ठिकाणी भगवान शंकर आहे. आवडती भगवान शंकराला ही कथा आहे. आणि मालकाला आवडणारी गोष्ट करणं ही आमचं कर्तव्य आहे. अशा पद्धतीमध्ये माता बोलतात. तेची भावार्थ रामायण तुझ करिता निरूपण. न्यून ते करीन पूर्ण कथा संपूर्ण संपादी. जे रामायण मला आवडतं, जे रामायण आमच्या मालकाला आवडतं ते रामायण.
भगवान शंकर आणि माता पार्वतीचा संसार, त्यांच्या टीव्हीवर एकच चॅनल रामायण. पार्वती माता रोज झोपत होत्या, पण प्रश्न रामायणाचाच विचारत होता. प्रश्न विचारणारा श्रेष्ठ असतो मला, कारण त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात कथेचा जन्म होतो. त्याला शिवरामायण म्हणतात. मायबापा, तेची भावार्थ रामायण आणि नाथा तुझ करिता निरूपण. तुम्ही निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहात, तर मग जिथं जिथं कमी पडेल न्यूनते उरलीन पूर्ण. फक्त तुम्ही एकच करा म्हणलं, कथा कथा संपूर्ण संपादी, अजिबात मध्ये बंद करायची नाही असं सांग. आता वंदो सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरो, ज्याचे निहा संसारो होय सुख करू तरुणोपाया. आणि आता संत एकनाथ महाराज सद्गुरूला वंदन करतायत. आता वंदू सद्गुरु, आणि सद्गुरु कुणाला म्हणावं? जो स्वानंद बोध वज्र पंजरू. व्यवस्था लक्षात घ्या बरं का, या 37 खूप महत्व आहे. स्वानंदाचं फळ कुणाच्या संगतीत मिळालंय? संतांच्या संगतीत. त्यामुळं साधक परमार्थाला सद्गुरूमुळं नाही लागत, संतामुळं. संत कुणाला म्हणावं? देव मिळवण्यासाठी जे जे कोणी टपलेले आहेत त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. देव मिळवण्यासाठी जन्माला आलेलं बीज त्याला साधक म्हणतात. आणि संत सेवेनं मिळालेला स्वानंद वज्र पंजरासारखं होऊन सांभाळतात त्यांना काय म्हणावं? सद्गुरू म्हणावं. तर समजा लेकरू रामायणाला आलं, चांगलं रामायण सांगू लागलं, वाचू लागलं, तेवढ्याच त्याला आला अभिमान. सद्गुरू कसे असतात? काल आलं होतं, आज का नाही आलं? ती जरा त्याचा तो अभिमान दूर करतात आणि डोक्यावर हात ठेवून काय करतात? ज्याचे निहा संसारू, दुःख देणारा संसार, ज्यानं डोक्यावर हात ठेवल्यामुळं अभिमान गेला आणि होय सुखकारू तरणोपाय. संसार बुडवणार आहे, पण तोच तरण्याचा उपाय ज्यांच्या येण्यानं होतो त्या सद्गुरू. जेने मस्तकी ठेविता हात अहम भावा होय घात, सोहम भावा होय प्राप्त, दावी अप्राप्त अद्वयानंद. ज्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर अहम भावाचा काय होतो? घात होतो. आणि अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. सोहमभाव प्रगट झाल्यानंतर काय होत हो? दावी अप्राप्त अद्वयानंद. अद्वय म्हणजे काय? दोन नाही. अद्वैत. मी तू पण जाऊ दे तुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. अहंकार गेला की अद्वयाचा आनंद मिळतो आणि तो सद्गुरूच्या कृपेनं मिळतो असं सांगतो. जन तोची जनार्दन, जनार्दन सकळ जन, एका जनार्दना शरण, मी तू पण विराले चित्बयान्वये. आणि नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, एवढा बोध झाल्यानंतर जन काय वाटतं? जनार्दन वाटत. म्हणून जनता जनार्दन, जनतेची जनार्दन, आणि जनार्दन सकळ जन, म्हणून एका जनार्दना शरण. या सर्व जनाला धरणारा एक त्याला शरण. आणि अशा पद्धतीत त्याला शरण गेलं की मितूपणा निघून जातो. आणि मग मितूपण
चित अन्वये, त्या चिदाच्या अन्वयानं, अयोध्येतल्या रामाच्या अन्वयानं, त्याच्यावर अन्वय जर असता, जाती जाती लक्षात आल्या नसत्या, व्यक्ती व्यक्ती लक्षात आल्या नसत्या, त्याचा अन्वय चुकला की नरकची पै जाणार, आणि त्याचा अन्वय असला की मितूपणा चिदान्वये असं सांगतात. जनार्दना पढिये एकपणा एका पढिये जनार्दन, स्वरूप एक नामे भिन्न अनन्य शरण या नाव. जनार्दनाला एकपण प्रिय आहे, कारण जनार्दन एकच आहे. एका पडिये जनार्दन. एकनाथ महाराजाला कोण आवडतो? जनाला धरणारा राम आवडतो. आणि रामाला कोण आवडतो? एकच नाथ म्हणून जो एकनिष्ठ राहतो तोच आवडतो. म्हणून स्वरूप एक नामे भिन्न. नाथ महाराजांचं स्वरूप काय? भानुदासाची महाविष्णूचा अवतार. आणि तुम्ही आम्ही सर्व भेद रूपानं जीव झालो, अहंकार रूपानं अहंभावानं जीव झालो, वास्तविक आहोत तर ब्रह्मस्वरूपच म्हणून सांगतायत. अशा पद्धतीच्या भावनेनं शरण गेलं याला अनन्य शरण म्हणतात. आणि नाही अन्य इति अनन्य. दुसरं तुझं विन नाही त्राता कोणी, असं देवाला शरण जावं लागतं बरं का. नाही तर ह्याच्या सोबत नाही जमलं तर तिकडं, त्याच्या सोबत नाही जमलं तर तिकडं नाही. एकच देव या भावनेला अनन्य. जनार्दन माझे मन, जनार्दन माझे नयन, जनार्दन वदते वदन, वक्ता वचन श्री जनार्दन. आणि अशा पद्धतीत, कारण गुरुची कृपा झाल्यानंतर माणूस कुणाला शरण जात? देवाला शरण जात. शरण देवाला अनन्य भावानं गेल्यानंतर जनार्दन माझे मन, कारण तू मन हे माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी. सर्वत्र कसं नमस्कार करता येतो? जनार्दन माझे नयन. ज्याच्या हृदयात जनार्दन आहे त्याच्या दृष्टीत दृष्टी, विषय समस्त रामरूपे देखत भर. असं जनार्दन वदते वदन. आणि वक्ता आणि वचन कोण झाला? जनार्दन झाला. जनार्दन गतीची गती, जनार्दन मतीची मती, जनार्दन स्फुरे स्फूर्ती, सकळ व्युत्पत्ती जनार्दन. आणि अंतःकरणातच जर जनार्दन असेल तर गतीची गती कोण? जनार्दन. चलावं वाटतं चालवतो तो कोण आहे? जनार्दन आहे. मतीची मती, बुद्धीचा उद्देश कुणाला मिळावं असा आहे? जनार्दनाला. म्हणून मतीची मती, बुद्धीला बुद्धी देणारा जनार्दन आहे. जनार्दन सकळ स्फूर्ती. एकंदरीत प्रत्येक कार्य करण्याच्या स्फूर्ती माग कुणाची सेवा हा उद्देश आहे? जनार्दनाची. जनार्दनाची. म्हणून जनार्दन स्फुरे स्फूर्ती. आणि एकंदरीत सर्व व्युत्पत्ती जेवढ्या आहेत त्या कोण? जनार्दन असं सांगतात. निजांगे जो सकळ जना, या लागी नावे जनार्दन, लिंग देहो करी मर्दन, या लागी जनार्दन व्युत्पत्ती व्याख्या. निज अंगान जनार्दन आहे तो. निजांगे जो सकळ जन. अंगान तो जनार्दन झालेला आहे म्हणून त्याला जनार्दन म्हणतात. प्रत्येक माळीत मणी आणि मण्यात मुकुटमणी. मुकुटमणी असतो आणि सर्व मण्यात दोरा असतो. दिसत नसतो पण असतो. आणि मणी कुणामुळं माळ बनतात? दोऱ्यामुळं माळ बनतात. कारण सर्व मण्यात दोरा. आता सर्वांच्या मनात राम असतात तर
त्याची माळ बनली असते. रामनामाची माळ. माळ न बनण्याचं आणि घोळ होण्याचं कारण काय? मनात राम नाही. का? गुरुवर विश्वास नाही, गुरुची कृपा नाही, भगवंताला शरणागती नाही. आणि भलं त्याच वाटेनं गेलं की तो तेथेची मुकरला. म्हणून सांगतायत माय बापांनो, लिंग देहा करी मर्दन. कारण हा जो काही लिंग देह लिंग भेद वाटतो त्याचं मर्दन आपोआप होतं जर चित्त जनार्दनात असेल तर. म्हणून सर्व उत्पत्तीच्या व्याख्या कुणापाशी मिळतात? जनार्दनापाशी. असं येथे तो करता मी अकर्ता, हेही बोलणे अति मूर्खता. मी करता तो अकर्ता, हे परम मूर्खता सोलिव. आणि या पद्धतीनं ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा होते सर्व प्रकारचं द्वैत संपुष्टात येतं आणि देव चित्तात असतो त्यावेळेस मी करता आहे ही भावना उत्पन्न होते नाही. मी करतोय तो अकर्ता म्हणजे तो करत नाही, माझ्यामुळे परमार्थ होतो. तू काहीच करत नाही. तर कधी कधी म्हणतात तेच करतात, मला काही गरज नाही. तो करता मी अकर्ता. मग नाथ महाराजांनी सांगितलं ही परम मूर्खता सोलिव. दुसरा करतोय म्हणणं, मी करणार नाही म्हणणं, मी करतोय म्हणणं, तो करत नाही म्हणणं, मी तो पण आलं की परमार्थ बंद पडतोच. द्वैत आलं, द्वैत आलं आणि हे द्वैत गेलं परमार्थ आपोआप होतो. परमार्थाशिवाय काहीच होत नाही. आणि द्वैत आलं मग मात्र सत्यानाश होतो असं सांगतो. या परी मी तू पण दुरी दवडी जनार्दन, बोलवी भावार्थ रामायण, कथा निरूपण चालवी. या परी या पद्धतीनं सर्व मितूपणात काय व्हावं? दुरी दवडो जनार्दन. नाथ महाराजांचे गुरु असणारे सद्गुरु जनार्दन स्वामींना विनंती करतायत की जनाला धरणाऱ्या श्रीरामाला विनंती करतायत की बाबा देवा या सर्व जनांमधलं काय जाऊ दे? मितूपणा जाऊ दे. नाही तर ह्या मितूपणानं दिवाळीत शिमगा केलाय. दिवाळीत शिमगा कुणामुळे होतो? मितूपणामुळे होतो. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले मी तूपणा जाऊ द्या. महाराष्ट्रात मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी या वर्णाचा, मी या गावचा. अरे बाबा तू कुठला का असना, तू काही का असना, सगळ्यांचा बाप पंढरीपूरचा पांडुरंग आहे की चित्तात पाहिजे. पण बघा लेकरांची भांडणं त्याच वेळेस होतात ज्यावेळेस त्यांना वाटतं मी बापाच्या बरोबरीच आहे. तू कुणाचं आहेस म्हणून विचारलं आणि बापाचं नाव सांगितलं की माणूस भावाचं नाव वजनात सांगतं ते माझा भाऊ आहे. पण मी शहाणा आहे हा शहाणपणा दाखवण्याचा भावना आली तिथं बापाचं नाव विसरलं. भावाभावाची भांडणं सुरू झाली आणि मग परक्याचं राज्य येत असतं मायबापांना. मग रामायण चालत, रामकथा चालत नाही, राम मंदिर आवडत, ती परिस्थिती होत असते. म्हणून नाथ महाराजांनी विनंती केली हे सद्गुरुवर्या मी तू पण दुरी दवडू जनार्दन. आणि मितूपणा गेला की मग बोलवी भावार्थ रामायण. प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये भाव अर्थान राम आयन. भाव असला की राम आपोआप आयन येतो. कारण भाव बळे आकळे यरवी नागडे. आणि अशा पद्धतीत नाथ महाराज विनंती करतात कथा निरूपण चालवी. आज
या मंगल चरणाच्या पूर्णतेपर्यंतची कथा आम्ही या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय हरिभक्तपरायण राधाकिशनजी धैफळे सर यांच्या वाचनातून आणि त्यांच्या पत्नी सौ विद्याताई धैफळे या पण निरूपण करतात. पती पत्नींचा परमार्थावर भाव आहे आणि त्यांच्या संगतीत, कारण दोन भक्त एकत्र येतात त्यावेळेस काय सुरू होते मला, देवाची कथा. आणि दोन प्रपंचिक एकत्र येतात त्यावेळेस आपापल्या कथा, आणि मग म्हणतात आता झाली आमची कथा. मायबापांनो, जीवनामध्ये रामाची कथा असावी, म्हणजे आपली कथा होत नाही. असो, आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत कथा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अनेकांपर्यंत कथा पोहोचवण्यासाठी मदत करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स जय श्रीरामची 100% करा. तुम्हाला कळत नसेल तर दुसऱ्याला विचारून करा, कारण तुम्ही कथा ऐकतात की आम्हाला कळालं की आमचा आनंद द्विगुणित होतो, कथा करण्याचा उत्साह वाढतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय.